नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामजी टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जुलै महिन्याच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवरती आपण 50 अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. विथ डिटेलमध्ये असणार आहे. तुम्ही इथं श्रेणी पाहू शकता. क्रीडा असेल, लष्करी सराव असतील, काही महत्त्वाचे पुरस्कार असतील, काही नियुक्त्या असतील, काही रिपोर्ट्स, इंडेक्स असतील, काय गव्हर्नमेंट पॉलिसी असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल, महाराष्ट्रातील घडामोडी आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बुक, काय ऑथर्स असतील, काही महत्त्वाच्या समिट्स असतील, महत्त्वाच्या घटना असतील, काही गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील, काही महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन असतील आणि शेवटी आपण महत्त्वाचे दिवस आणि त्या दिवसावरील थीम. आता येणाऱ्या काळामध्ये खूप परीक्षामध्ये थीम्स आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तुम्हाला मागील कोणतीही एक्झाम द्या तुम्ही 5 ते 6 महिन्याचे तुम्हाला करंट अफेअर्समध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. त्याच्या अनुषंगाने आपण हे अतिशय महत्त्वाचे आपण जुलै महिन्याचे क्वेश्चन पाहणार आहोत. 50 प्रश्न असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, वही आणि पेन घेऊन बसायचं आहे. महत्त्वाचे पॉइंट्स असतील, नोट्स असतील, तुम्हाला काढायचे आहेत. काही फुल फॉर्म असतील, काही डेट्स असतील, काही समिट्स असतील, काही इव्हेंट्स वगैरे त्याच्यावरती आपण नोट डाउन करून ठेवायचं आहे. ओके. आता आपला जुलै महिन्याचा पहिला प्रश्न पाहूया आपण इथे. 19 जुलै 2026 रोजी पार पडलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक 2026 चे विजेते पदक कोणत्या देशाने पटकावले आहे? तर आपल्याला सांगायचं आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. स्पेन या देशाने जो फिफा वर्ल्ड कप झालेला आहे 2026 मध्ये कधी झालेला आहे? 19 जुलैला हा फायनल झालेला आहे. तर तो स्पेन या देशाने काय केलेला आहे? जिंकलेला आहे. तर आता ही जी आवृत्ती होती एडिशन, तर 23वा फिफा वर्ल्ड कप होता हा 2026चा. हा मेन्स असणार आहे पुरुषांचा. ओके. आणि कालावधी जर म्हटलं 11 जून ते 19 जुलै 2026 दरम्यान हा आयोजित केला होता आणि संयुक्त यजमान देश कोणते होते म्हणजे को-होस्ट अमेरिका असेल, कॅनडा, मेक्सिको आणि 16 यजमान शहरांमध्ये हा आयोजित केला होता. आणि फिफा हा इतिहासात पहिल्यांदाच 48 देश याच्यामध्ये काय होते सहभागी होते आणि यापूर्वी किती देश होते? 32 देश होते. हे आपल्या इथं ध्यानात ठेवायचं आहे. आणि एकूण जर सामने जर म्हटलं तर 104 सामने खेळवले गेले होते. आणि उद्घाटन कुठे झालेलं आहे? 11 जून अस्टेका स्टेडियम, मेक्सिको सिटी या ठिकाणी झालेलं आहे. आणि जे सांगता म्हणजे ग्रँड फिनाले 19 जुलै 2026 रोजी मेट लाईफ स्टेडियम जे आहे, न्यू जर्सी, अमेरिका या ठिकाणी झालेलं आहे. आता हे महत्त्वाचे फिफा 2026 विश्वचषक वर्ल्ड कप जो आहे, त्याच्यावरती हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवायचे आहे. आणि फायनल सामना कोणी जिंकलेला आहे? स्पेन या देशाने. चला दुसरा प्रश्न पाहूया. नीती आयोगाच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीयू पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर आपल्याला प्रश्न दुसऱ्याचं उत्तर सांगायचं आहे. कोणाचं झालेलं आहे? अनुराग जैन यांची काय झालेली आहे? नीती आयोगाच्या सीयू पदी निवड झालेली आहे. प्रश्न तिसरा पाहूया. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे म्हणजेच फिडे नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर इथे आपल्या प्रश्न तिसऱ्याचं उत्तर असणार आहे पर्याय बी. विश्वनाथ आनंद यांची काय झालेलं आहे? फिडेच्या नवीन अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. प्रश्न चौथा पाहूया. जुलै 2026 मध्ये पार पडलेली 36वी आता ही 36वी नाटो शिखर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर आपल्याला प्रश्न चौथ्याचं उत्तर सांगायचं आहे. पर्याय बी. अंकारा, तुर्की या ठिकाणी 36वी जी होती नाटो शिखर परिषद आयोजित केलेली आहे. अंकारा, तुर्की या ठिकाणी. आता मला नाटोचा फुल फॉर्म तुम्ही मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचा आहे. चला 5वा प्रश्न पाहूया. जुलै 2026 मध्ये पार पडलेली प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धा बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर प्रश्न 5चं उत्तर असणार आहे आपल्या पर्याय ए. अलीरेजा फिरोजा यांनी काय केलेलं आहे? ही बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर 2026 काय केलेलं आहे? जिंकलेली आहे. आता ह्याच्याबद्दल जर सांगायचं झालं बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टरबद्दल जर बोललं तर 6 ते 22 जुलै 2026 दरम्यान ही आयोजित केली होती. आणि ठिकाण जर म्हटलं वेस्टिन चेन्नई वेलाचेरी या ठिकाणी ही आयोजित केली होती. आणि विजेता जर म्हणलं अलीरेजा फिरोजजा आणि उपविजेता दिमित्री आद्रेकिन असे असणार आहेत. हे ध्यानात ठेवा. चला प्रश्न 6वा. भौगोलिक मानांकन जीआय टॅग मिळालेले प्रसिद्ध उंजा जिरा हे उत्पादक कोणत्या राज्यातील आहे? उंजा जिरा त्याला नुकताच काय झालेला आहे? जीआय टॅग भेटलेला आहे. तर हे आपल्याला सांगायचं आहे गुजरात या राज्याचं उंजा जिरा हे
प्रसिद्ध जी-आय टॅग प्रसिद्ध प्रोडक्ट आहे. आता ह्याच्यामध्ये उंजा क्युमिन हे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. त्याला एक जी-आय टॅग भेटलेला आहे आणि उंजा फिनेल म्हणजेच बडीशोप असणार आहे. या दोन्ही प्रॉडक्टला काय झालेलं आहे, गुजरातमध्ये जी-आय टॅग भेटलेला आहे. हे प्रॉडक्ट तुम्ही ध्यानात ठेवा. प्रश्न 7वा पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला म्हणजेच नमो ग्रीन रेलला कोणत्या मार्गावर रवाना केले आहे? तर इथे इमेजमध्ये पाहू शकता तुम्ही इथे जिंद आणि सोनीपत या मार्गावरती काय केलेलं आहे, रवाना केलेलं आहे. तर आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय ए, जिंद आणि सोनीपत. आता टोटल 13 स्टेशन असणार आहे त्याच्यामध्ये, ध्यानात ठेवा. आणि पहिली आपली भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन असणार आहे, हे एक ध्यानात ठेवा. आणि हे 10 कोचेस असणार आहे, म्हणजे डब्बे असणार आहे. 10 डब्याची ही ट्रेन असणार आहे, हे पण ध्यानात ठेवा तुम्ही इथे. चला प्रश्न 8वा पाहूया. विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2026 चे पुरुष एकेरीचे विजेतेपदक कोणी पटकावले आहे? हे आपल्याला प्रश्न 8व्याचं उत्तर सांगायचं आहे. पर्याय बी, जॅनिक सिन्नर यांनी काय झालेलं आहे, जी विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2026 काय केलेली आहे, जिंकलेली आहे. आता कालावधी जर म्हटलं तर 29 जून ते 12 जुलै 2026 या दरम्यान झालेली आहे. आणि लोकेशन जर म्हटलं, स्थान लंडन, युनायटेड किंगडम, UK या ठिकाणी आहे. आणि पुरुष एकेरी विजेतेपदक कोण आहे? जॅनिक सिन्नर हे इटलीचे खेळाडू आहेत. सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदक यांनी पटकावलेलं आहे. आणि महिला एकेरी जर विचारलं तर काय सांगायचं आहे? लिंडा नोस्कोवा हे कोणत्या देशाच्या आहेत? चेक प्रजासत्ताक या देशाच्या ह्या महिला आहेत खेळाडू. आणि पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपदक पटकावलेलं आहे त्यांनी. आणि पुरुष दुहेरी विजेतेपद म्हणलं तर हेन्री पॅटन ब्रिटनचे आहेत आणि हेली ओरा फिनलँडचे हे पुरुष दुहेरी विजेतेपदक आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचे जॅनिक सिन्नर, ध्यानात ठेवा, इटलीचे आहेत हे. चला 2500 2500 इलो रेटिंगचा टप्पा ओलांडून भारताचा 99वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? 99वा हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर कोण बनलेले आहेत? प्रश्न 9व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी, व्ही.एस. रतनवेल हे असणार आहेत आपले भारताचे 99वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर. आणि त्यांनी टोटल 2500 2500 इलो रेटिंगचा काय केला आहे, टप्पा ओलांडला आहे त्यांनी, हे एक ध्यानात ठेवा. चला प्रश्न 10वा. जयपूर येथे पार पडलेल्या 15व्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत मिसेस इंडिया 2026चा किताब कोणी पटकावला आहे? तर प्रश्न 10व्याचं उत्तर असणार आपलं पर्याय ए, आकांक्षा चौधरी यांनी काय केलेलं आहे, हा मिसेस इंडिया 2026चा किताब जिंकलेला आहे. आणि ही स्पर्धा कुठे झाली? जयपूर, राजस्थान या ठिकाणी, हे एक ध्यानात ठेवा. आणि हे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, ह्या 7 वर्षाच्या मुलाच्या आई आहेत ह्या, ठीक आहे. ह्यांनी मिसेस इंडियाचा किताब 2026चा जिंकलेला आहे. शाळकरी मुलांमध्ये कायदा, सायबर गुन्हे आणि सुरक्षाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या राज्याने ऑपरेशन विधी पालक सुरू केले आहे? तर प्रश्न 11व्याचं उत्तर असणार आहे आपल्या इथं पर्याय बी, बिहार या राज्याचं काय आहे, ऑपरेशन विधी पालक, हे ध्यानात ठेवा. चला पुढला प्रश्न पाहूया. चलाराम डायबिटीज इन्स्टिट्यूट म्हणजे CDI द्वारे आयोजित केली जाणारी 11वी आंतरराष्ट्रीय मधुमेह कोणती? 11वी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद 2027 मध्ये कोणत्या शहरात होणार आहे? तर प्रश्न 12व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, पुणे या ठिकाणी. जे चल्लाराम डायबिटीज इन्स्टिट्यूट आहे, CDI असं म्हणतो आपण त्याला, चल्लाराम डायबिटीज इन्स्टिट्यूट द्वारे 11वी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद पुणे या ठिकाणी काय केली जाणार आहे, आयोजित केली जाणार आहे. UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक, म्हणजेच त्याला आपण काय म्हणता येईल, SDG म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर प्रश्न 13व्याचं उत्तर असणार आहे आपल्या भारताचा ऑप्शन बी, 94वा क्रमांक असणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इंडेक्सनुसार आपल्या भारताची रँक किती आहे? 94वी आहे. प्रश्न पुढला पाहूया. प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजना, प्रधानमंत्रीच्या श्रमिक प्रोत्साहन योजना ही कोणत्या क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आली आहे? तर आपल्याला सांगायचं आहे ही कोणत्या? चहा आणि बागान, पर्याय ए असणार आहे आपलं प्रश्न 14व्याचं उत्तर.
चहा आणि बागान कामगारांसाठी ही योजना काय केलेली आहे, प्रधानमंत्रीच्या श्रमिक प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आलेली आहे. आणि बेनिफिशरी जर म्हटलं कोण, आत्ताच पाहिलं आपण, चहा बागान कामगार. आणि हे राज्य जर म्हटलं पश्चिम बंगाल आणि आसाम, या 2 राज्यातील अ, कामगारांसाठी ही योजना चालू केलेली आहे. आणि बजेट जर म्हटलं तर 313.30 कोटी बजेट असणार आहे. आणि हे जर उद्दिष्ट जर म्हटलं, तर चहा मजुरांचे शिक्षण आणि आरोग्य आणि राहणीमान सुधारणे हे मुख्य उद्दिष्ट असणार आहे या स्कीमद्वारे. नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या 8व्या खेलो इंडिया यूथ गेम्सचे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? म्हणजे कोणते राज्य करणार आहे? तर आपल्याला प्रश्न 15वेचं उत्तर सांगायचं आहे. तेलंगणा या राज्यामध्ये 8वं, जर ह्या वर्षीचं कितवे असणार आहे? 8वे खेलो इंडिया गेम्स तेलंगणा या राज्यामध्ये होणार आहेत. हे ध्यानात ठेवा. एस-सी-एस-टी महिलांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने दाक्षिणात्य योजना सुरू केली आहे? तर प्रश्न 16व्याचं उत्तर असणे आपलं पर्याय डी, केरळ राज्याची ही योजना असणार आहे. कोणती? दाक्षिणात्य. एस-सी आणि एस-टीच्या ज्या महिला आहेत त्यांना उद्योगाला काय करण्यासाठी, चालना देण्यासाठी केरळ राज्याची ही दाक्षिणात्य योजना असणार आहे. भारतातील पहिले एआय चलित पक्षी अभयारण्य कोठे उभारले जात आहे? हे भारतातील आपल्या पहिले असणार आहे. आणि आर्टिफिशियल इंटेलिजंट द्वारे हे काय करण्यात येणार आहे, स्थापित केलं जाणार आहे. तर कुठे असणार आहे? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये कुठे स्पेसिफिक जर म्हटलं तर ठाणे, जी खाडी आहे या ठिकाणी भांडूप आणि ठाणेच्या लोकेशन असणार आहे. फ्लेमिंगो अभयारण्य आहे. आणि टोटल निधी जर म्हटलं 45 कोटी असणार आहे निधी याचा. आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजंट आधारित पक्षी अभयारण्य असणार आहे आणि भारताचे आपले हे पहिले असणार आहे. तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. याच्याद्वारे पक्ष्यांची रिअल टाईम ट्रॅकिंग केली जाणार आहे. आणि पक्ष्यांची ओळख म्हणजे जी प्रजाती आहे त्यांची ओळख एआय प्रणालीद्वारे अचूक करण्यात येणार आहे. आणि डेटा आधारित ही सतत डेटा आधारित काय असणार आहे, निरीक्षण प्रणाली असणार आहे. आणि याचे संवर्धनाकडे एक मुख्य पाऊल याद्वारे टाकले जाणार आहे. हे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही ध्यानात ठेवा इथे. 2026चा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर प्रश्न 18व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए, अजित डोवाल असणार आहेत. आपले हे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत. त्यांची लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी 2026चा जो पुरस्कार आहे त्याच्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. 16 जुलै 2026 रोजी पार पडलेली 5वी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर ही 2026 मधली ही 5वी बिमस्टेक सुरक्षा परिषद आहे. तर ही कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती? तर आपल्याला सांगायचं आहे पर्याय सी असणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. 16 तारखेला झालेली आहे ही 5वी बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची बैठक आहे. आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेली आहे. आणि फोकस जर म्हटलं ह्याचं एम काय आहे, दहशतवाद विरोधी लढा देणे, सायबर सुरक्षा सुधारणे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी आणि सागरी सुरक्षा काय करणे, मजबूत करणे, हा याचा बिमस्टेक राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची मुख्य काय आहे, उद्दिष्ट आहे. भारतीय सैन्याने आसाममधील पूरग्रस्त भागात बचाव आणि मदत कार्याला पाठिंबा देण्यासाठी कोणते विशेष अभियान सुरू केले आहे? तर प्रश्न 20चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी, ऑपरेशन काय जलराहत. ऑपरेशन जलराहतद्वारे जे आसाममध्ये पूरग्रस्त झालेलं आहे, पूर आलेला आहे, तिथे मदत पोहोचण्यासाठी भारतीय सैन्याने हे ऑपरेशन जलराहत चालू केलेलं आहे. कॅनडात पार पडलेल्या वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026चे महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आपल्याला प्रश्न 21चं उत्तर सांगायचं आहे पर्याय बी, कुणी? अनाहत सिंग यांनी. ठीक आहे. आता वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 बद्दल जर सांगायचं झालं तर तारीख जी होती 25 जुलै 2026 शनिवारी ही फायनल झालेलं आहे. अनाहत सिंग ज्या भारताच्या महिला खेळाडू आहेत. आणि उपविजेता जर म्हटलं तर रुकैया सालेम इजिप्तच्या ह्या खेळाडू आहेत. आणि स्थान जर म्हटलं नायगारा ऑन द लेक कॅनडा या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित केली होती. आणि ऐतिहासिक विक्रम जर म्हटलं वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅशमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. आणि
चे 13 वर्षाचे वर्चस्व मोडून भारताने ही कामगिरी केलेली आहे. अनहद सिंग यांनी काय केलेलं आहे, वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅशमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर प्रश्न 22चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय डी. प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा काय दिलेला आहे, कार्यकाल दिलेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांचाच नुकता काय झालेला आहे, आंदोलनानंतर राजीनामा देण्यात आलेला आहे. नीट परीक्षेच्या गोंधळात झाल्याबद्दल यांचा राजीनामा काय झालेला आहे, मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्रल्हाद जोशी यांची काय केलेलं आहे, इथे शिक्षण विभागामध्ये शिक्षण मंत्रालयामध्ये अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. 14 जुलै 2026 रोजी प्रकाशित झालेल्या द व्हॉइस ऑफ जस्टिस गवई स्पीक या पुस्तकाचे लेखक संपादक कोण आहेत हे सांगायचं आहे. कोणतं आहे पुस्तक? द व्हॉइस ऑफ जस्टिस गवई स्पीक्स या पुस्तकाचे लेखक संपादन कोणी केलं आहे? तर प्रश्न 23चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. कोण? प्राध्यापक डॉक्टर एच शिवकुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. जे माजी CGI होते आपले कोण? गवई साहेब यांच्यावरती हे आधारित पुस्तक आहे. मार्च 2027 मध्ये होणाऱ्या 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? तर प्रश्न 24चं उत्तर असणार आहे आपलं इथे पर्याय सी. पाकिस्तान या ठिकाणी होणार आहे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ही 2027 मध्ये मार्च 2027 मध्ये होणार आहे. 14वी असणार आहे. 14वे दक्षिण आशियाई खेळ असणार आहेत हे आणि यजमान देश जर म्हटलं पाकिस्तान आणि पाकिस्तानमधील पॅसिफिक शहर जर म्हटलं तर लाहोर, इस्लामाबाद, फैसलाबाद हे शहर असणार आहेत आणि आयोजक जर म्हटलं दक्षिण आशियाई ऑलिम्पिक परिषद हे आयोजित करत आहे. कालावधी 23 मार्च ते 31 मार्च 2027 मध्ये असणार आहे हे आणि सहभागी जर राष्ट्र जर देश जर म्हटलं 7 देश असणार आहे त्याच्यामध्ये आणि टोटल जर खेळ जर म्हटलं 27 खेळ असणार आहेत. 38 खेळ प्रकार आणि 8 पहिल्यांदाच समाविष्ट केलेला आहे त्याच्यामध्ये. जुलै 2026 मध्ये परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगटाची म्हणजेच टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे? तर आपल्याला प्रश्न 25चं उत्तर सांगायचं आहे. पर्याय ए असणार आहे. कोणाची? नंदन निलकेनी यांची काय केलेलं आहे, जे परीक्षा आत्ताच नेटचा पेपर फुटलेला आहे त्याच्या सुधारणा करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंटचे सर्व एक्झाम ची सुधारणा करण्यासाठी काय केलेलं आहे, टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. कोणाच्या अध्यक्षतेखाली? नंदन निलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली. आता हे जर परीक्षा पद्धतीतील सुधारणासाठी उच्चस्तरीय कार्यगट निवड करण्यात आलेली आहे. अध्यक्ष कोण असणार आहे? त्याचे चेअरमन नंदन निलकेनी. इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत हे आणि उदयचे पण माजी हे राहिलेले आहेत, प्रमुख राहिलेले आहेत. म्हणजे आधार जे आहे आपलं उदय आधार सेंटरचे हे राहिलेले आहेत. ठीक आहे. आणि उद्देश जर म्हटलं तर परीक्षांचे सुरक्षित आयोजन करणे, सायबर सुरक्षा सुधारणे त्याच्यामध्ये आणि पेपरमध्ये पारदर्शकता सुधारणे हे एक मुख्य त्याचं काय आहे उद्दिष्ट आहे. आता इतर प्रमुख सदस्य जर म्हटलं त्याच्यामध्ये मेंबर तर नोट डाऊन करून ठेवा. एस सोमनाथ जे आहेत माजी इस्रोचे चेअरमन आहेत त्याच्यामध्ये. तपन डेका फॉर्मल इंटेलिजन्स ब्युरोचे डायरेक्टर आहेत IBचे. व्ही कामाकोट्टी डायरेक्टर आहेत IIT मद्रासचे. अनिता करवाल माजी एज्युकेशन सेक्रेटरी आहेत, स्कूल एज्युकेशन सेक्रेटरी आहेत त्या आणि अमृत लाल मीना लॉजिस्टिक एक्सपर्ट आहेत हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. 5 त्याच्यामध्ये सदस्य आहेत आणि एक अध्यक्ष आहेत नंदन निलकनी. केंद्र सरकारने देशभरात तंत्रज्ञानावर आधारित न्याय व्यवस्था विस्तारण्यासाठी 255 ठीक आहे 255 कोटी रुपयाच्या निधीसह कोणती योजना सुरू केली आहे? तर प्रश्न 26चं उत्तर असणार आहे पर्याय ए. दिशा 2.0 ही योजना काय केलेली आहे केंद्र सरकारने देशभरात तंत्रज्ञान आधारित न्याय व्यवस्था विस्तारण्यासाठी 255 कोटीची ही दिशा 2.0 योजना आहे. आता दिशाचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर लिहून ठेवा इथं तुम्ही. ओके. डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ॲक्सेस टू जस्टिस. ठीक आहे. म्हणजेच दिशा 2.0 हा फुल फॉर्म आहे, तुम्ही लिहून ठेवा. आणि उद्देश जर म्हटलं त्याचं तंत्रज्ञानाचा वापर करून
तळागाळातील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळवून देणे हा याचा दिशा 2.0 चा काय आहे, उद्दिष्ट आहे. आणि तरतूद जर म्हटलं 255 कोटीचं बजेट आहे त्याच्यामध्ये. आणि फोकस एरिया जर म्हटलं टेली लॉ सेवा आणि मोफत कायदेशीर मदत उपक्रमांचा विस्तार करणे हे याचं मेन उद्दिष्ट आहे. चीनमधील हांगझोऊ येथे पार पडलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कोणी पटकावले आहे? तर प्रश्न 27 चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. ईशा सिंग यांनी काय केलेलं आहे, जे ISS विश्वचषक जो झालेला आहे, हांगझोऊ चीन या ठिकाणी, तिथे काय झालेलं आहे, 25 मीटर प्रकारामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. ठीक आहे. आता सुवर्ण पदक जर म्हटलं, ईशा सिंग भारत यांनी जिंकलेलं आहे. सिल्वर जर म्हटलं, यू येयू झांग चीन यांनी जिंकलेलं आहे. आणि ब्रॉन्झ जर म्हटलं, कांस्य पदक मनू भाकर भारत यांनी जिंकलेलं आहे. या स्पर्धेत भारताने दुहेरी पदक काय झालेलं आहे, जिंकलेलं आहे. हे ध्यानात ठेवा इथे. ग्लासगो 2026 म्हणजेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या शॉट पुट F7 F57 प्रकारात म्हणजे F57 प्रकारात कोणी सुवर्णपदक पटकावले आहे? आता ग्लासगो 2026 या ठिकाणी राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा काय झालेली आहे, आयोजित केलेली आहे. तर तिथे महिलांच्या शॉट पुट F57 या प्रकारामध्ये शर्मिला धनकर यांनी काय केलेलं आहे इथे, पर्याय डी सुवर्णपदक म्हणजेच गोल्ड मेडल काय केलेलं आहे, जिंकलेलं आहे. ग्लासगो कुठं आलं? स्कॉटलंड या ठिकाणी. स्कॉटलंड या देशामध्ये ग्लासगो या ठिकाणी. ठीक आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे पार पडलेल्या 48व्या अधिवेशनात भारताच्या कोणत्या ऐतिहासिक स्थळाचा म्हणजेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेला आहे? 48व्या. ठीक आहे. कुठे? दक्षिण कोरिया येथे जे बुसान शहर आहे इथे 48वी काय झालेली आहे, परिषद पार पडलेली आहे कोरियामध्ये युनेस्कोची. तिथे हे आपल्या भारतातील सारनाथ जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, पर्यायी ए, त्याला काय झालेलं आहे, मान्यता नुकतीच दिलेली आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये काय झालेलं आहे, शामिल झालेलं आहे. आता त्याच्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर हे सारनाथाचे प्राचीन बौद्ध स्थळ आहे उत्तर प्रदेश या ठिकाणचं, हे ध्यानात ठेवा इथे. आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि हे भारताचे 45वे जे सारनाथाचे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, हे भारताचे आपले 45वे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असणार आहे. हे ध्यानात ठेवा, म्हणजे जागतिक वारसा स्थळ म्हणून भेटलेलं आहे. आणि 48वे जागतिक वारसा समिती अधिवेशन बुसान दक्षिण कोरिया या ठिकाणी झालेलं आहे. आणि घोषणा जर म्हटलं तर 25 जुलै 2026 वर्षी मंजुरी झालेली आहे. आणि जर काही नामांकन चक्र जर म्हटलं 2025-26च्या या चक्रासाठी भारताचे अधिकृत नामांकन झालेलं आहे. ऐतिहासिक जर महत्त्व जर म्हटलं, येथे भगवान बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन धम्मचक्कपवत्तन सुत्त दिले आहे. ठीक आहे. धम्मचक्कपवत्तन सुत्त दिलेले होते इथे भगवान गौतम बुद्धांनी, हे ध्यानात ठेवा. प्रमुख आकर्षणे जर म्हटलं तर धमेकू स्तूप आहे, चौखंडी स्तूप आहे आणि प्रसिद्ध अशोक स्तंभ या ठिकाणी आहे. ठीक आहे. भारताचे जागतिक स्थान जर म्हटलं तर 45वं हे जागतिक वारसा स्थळ आहे भारतात. आणि जगात 6व्या स्थानावर आहे भारत. भारताचे आशियातील स्थान जर म्हटलं तर 2ऱ्या क्रमांकावरती आहे भारत, हे ध्यानात ठेवा इथं. जागतिक करार जर म्हटलं, वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन ॲक्ट जर म्हटलं तर 1972 सालाचा हा ॲक्ट आहे. हे पण तुम्ही अतिशय महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवा. आत्तापर्यंत जगातील 196 देशांनी या आंतरराष्ट्रीय कराराला काय दिलेलं आहे, मान्यता दिलेली आहे, हे ध्यानात ठेवा. आणि आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये 45वा असणार आहे सारनाथ प्राचीन बौद्ध स्थळ उत्तर प्रदेश या ठिकाणचं. तुम्ही इथे इमेजमध्ये पाहू शकता 45 असणार आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. ठीक आहे. सारनाथ उत्तर प्रदेश या ठिकाणचं हे एक अतिशय महत्त्वाचं आहे. 30वा प्रश्न पाहूया. 18 जुलै 2026 रोजी घोषित झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार काय झालेला आहे, भेटलेला आहे? तर प्रश्न 30व्याच उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. आर्टिकल 370 या
पिक्चरला काय झालेलं आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटलेला आहे. आता 72व्या चित्रपट पुरस्काराबद्दल जर बोलायचं जर झालं, तर हे 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार म्हणजे वर्ष 2024 साठी आहे. ठीक आहे. 2024 वर्षासाठीचा आहे 72वा. ठीक आहे. घोषणा तारीख 18 जुलै यावेळेस झालेली आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट जर म्हटलं, बेस्ट फिल्म आर्टिकल 370 आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता जर म्हटलं, मम्मुट्टी आणि कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियनसाठी आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जर म्हटलं, यामी गौतम आर्टिकल 370 साठी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. ध्यानात ठेवा तुम्ही, महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप म्हणजेच BCGच्या पहिल्या इंटेलिजंट सिटीज इंडेक्समध्ये कोणत्या शहराने जागतिक स्तरावर प्रथम स्थान पटकावले आहे? इंटेलिजंट सिटीज इंडेक्समध्ये सॉरी. तर कोणत्या शहराने स्थान पटकावलेलं आहे? तर प्रश्न 31चं उत्तर असणार आहे पर्याय ए. लंडन या शहराने काय झालेलं आहे? इंटेलिजंट सिटीज इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावरती आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप हे काय करतो? पब्लिश करतो. हे ध्यानात ठेवा, BCG. आणि याच्यामध्ये 61 प्रमुख शहरे आहेत. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारी आणि सुवर्ण पदकांची ऐतिहासिक हॅट्रिक पूर्ण करणारी भारतीय भारोत्तोलक कोण आहेत? म्हणजे कोण? वेटलिफ्टिंग कोण आहे ते सांगायचं आहे. तर पर्याय काय असणार आहे आपला? सी. मीराबाई चानू ह्या आहेत भारताला पहिलं सुवर्ण पदक राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवून देणाऱ्या. आता त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं, तर त्यांचं नाव आहे साई खोम मीराबाई चानू. त्या भारताच्या वेटलिफ्टिंग आहेत. अचीव्हमेंट जर म्हटलं, ग्लासगो 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि त्यांनी हॅट्रिक केलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये त्यांनी काय केले? हॅट्रिक केलेलं आहे. आता महत्त्वाचे जर इयर जर म्हटलं, 2018, 2022 आणि 2026 सलग 3 वेळेस त्यांनी काय केलेलं आहे? सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि टोटल 190 केजीचं त्यांचं काय आहे? रेकॉर्ड आहे. हे एक ध्यानात ठेवा इथे. चला पुढला प्रश्न पाहूया. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सर्व 5 सदस्यांनी सुवर्ण पदक जिंकून कोणत्या देशाने जागतिक स्तरावर संयुक्त पहिले स्थान पटकावले आहे? तर आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये, ठीक आहे, 5 सदस्य आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? पहिले स्थान पटकावलं आहे. तर आपला प्यारा भारत देश असणार आहे. 56व असणार आहे, हे तुम्ही ध्यानात ठेवा इथे. ठीक आहे. तारीख जर म्हटलं 4 ते 12 जुलै 2026 आणि इव्हेंट जर म्हटलं 56वे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 ही स्पर्धा आहे. आणि स्थान जर म्हटलं तर बुकारामंगा, कोलंबिया या ठिकाणी. आणि सर्व 5 जे भारतीय आहेत त्यांनी काय झालेलं आहे? गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. आणि जागतिक स्थान जर म्हटलं 80 प्लस देशामध्ये इतर देशासह संयुक्तपणे जगात म्हणजे वर्ल्डमध्ये फर्स्ट स्थान आहे आपल्या भारत देशाचे. आणि संस्था जर म्हटलं, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, TIFR, परमाणु आणि ऊर्जा विभाग आहे. आता त्यांचे जर 5 सदस्य जर म्हटलं, तर तुम्ही इथं नोट डाउन करून ठेवा. रितेश अनंत बेंडले आहे, कनिष्क जैन आहे, श्वेरित जोशी आहेत, श्रेयसत सौरैया आहेत, हर्षित गर्ग हे आहेत. हे तुम्ही महत्त्वाचे 5 सदस्य आहेत, ते ध्यानात ठेवा. आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये त्यांनी काय झालेलं आहे? सुवर्ण पदक 5 जणांनी काय झालेलं आहे? जिंकलेलं आहे. जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2026चे महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली आहे? तर प्रश्न 34चं उत्तर असणार आहे पर्याय ए. PV सिंधू यांनी काय केलेलं आहे? रेकॉर्ड केलेला आहे. US आर्मी आणि बांगलादेश सशस्त्र दलांदरम्यान कोणत्या द्विपक्षीय लष्करी सराव सुरू झालेला आहे? तर 35च्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं टायगर लाइटिंग 26. ठीक आहे. हा US आर्मी आणि बांगलादेश देशाचा काय आहे? संयुक्त लष्करी सराव आहे, द्विपक्षीय लष्करी सराव. भारत UK मुक्त व्यापार कराराअंतर्गत युनायटेड किंगडममध्ये मँगो पल्प निर्यात करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर आपल्याला प्रश्न
37चं उत्तर सांगायचं आहे. आंध्र प्रदेश हे राज्य बनलेलं आहे पहिलं. ठीक आहे. आंध्र प्रदेश, तिरुपती येथील श्री वर्षा फूड्सद्वारे पहिली खेप इथे रवाना केली जाणार आहे. आणि ॲग्रीमेंट जर म्हटलं भारत यूके मुक्त व्यापार करार आहे. मँगो पल्प असणार आहे याच्यामध्ये, जे रायलसीमा भाग जो आहे तेथील तोतापुरी आंब्याचा पल्प इथे रवाना केला जाणार आहे, हे ध्यानात ठेवा. 11 जुलै 2026 रोजी निधन झालेल्या दक्षिण भारताची गान कोकिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या जानकी अम्मा यांचे मूळ नाव काय आहे? दक्षिण भारताची ज्ञान कोकिला आणि जानकी अम्मा असं ओळखतो आपण त्यांना. तर त्यांचं काय झालं आहे, निधन झालेलं आहे नुकतंच 11 जुलै 2026 रोजी. तर काय आहे, सिस्तला जानकी. ठीक आहे. यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर महत्त्वाचे पॉईंट इथं नोट डाऊन करून ठेवा. त्यांचं नाव जर म्हटलं सिस्तला जानकी हे नाव असणार आहे आणि टोपण नाव त्यांचं जानकी अम्मा. दक्षिण भारताची ज्ञान कोकिळा म्हणून ओळखतो आपण. जन्म 23 एप्रिल 1938 साली झालेला आहे. रेपल्ले, गुंटूर, आंध्र प्रदेश या ठिकाणी. निधन जर म्हटलं 11 जुलै 2026 रोजी त्यांच्या वयाच्या 88व्या वर्षी मैसूर, कर्नाटक या ठिकाणी त्यांचा निधन झालेला आहे. आणि ओळख जर म्हटलं, महान पार्श्वगायिका आहे, हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत आणि संगीत दिग्दर्शक सुद्धा राहिलेल्या आहेत त्या. आणि त्यांचं भाषा प्रावीण्य जर म्हटलं तर दक्षिण भारतीय भाषासह एकूण 18 भाषांमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, गायन केलेलं आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. आणि काही महत्त्वाचे पुरस्कार जर म्हटलं तर त्यांना फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड्स जो दक्षिण 1997 साली भेटलेला आहे. वायलार पुरस्कार 2001 साली त्यांना मल्याळम संगीत क्षेत्रातील विशेषणासाठी भेटलेला आहे, योगदानासाठी. एम.एस. बाबूराव पुरस्कार 2002 साली म्हणजे पहिले मानकरी आहेत. पी. सुशीला राष्ट्रीय पुरस्कार 2008 साली भेटलेला आहे. सायम्मा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड्स त्यांना 2016 या साली भेटलेला आहे. सिंगर ऑफ द सेंचुरी अवॉर्ड्स त्यांना 2017 या साली भेटलेला आहे. आणि विशेष महत्त्वाची जर नोंद म्हणलं विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी 2013 मध्ये जो केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केलता, त्यांनी तो घेण्यास नकार दिलेला आहे. कारण की त्यांनी म्हटलेलं आहे पुरस्कार देण्यासाठी खूप उशीर झालेला आहे, उशिरा जाहीर करण्यात आला आहे, म्हणून तो मी घेत नाही म्हणजे त्यांनी नाकारलेला आहे. ठीक आहे. मला द्यायचा तर तुम्ही भारतरत्न द्या, असं त्यांनी विधान केलेलं आहे. आता ठीक आहे. काही टोटल अवॉर्ड्स आपण पाहितले त्यांना. नॅशनल फिल्म अवॉर्ड 4 आहेत. केरला स्टेटचे अवॉर्ड त्यांना टोटल 11 आहेत. आंध्र प्रदेशचे टोटल 11 आहेत. तामिळनाडू स्टेट फिल्म 6 आहेत. कर्नाटका राज्योत्सव अवॉर्ड त्यांना 1 भेटलेला आहे. ओरिसा स्टेट फिल्म अवॉर्ड 1 भेटलेला आहे. टोटल जर म्हटलं तर त्यांना 33 अवॉर्ड्स भेटलेले आहेत. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये इतिहास रचणारा अंगेन हा सर्वोत्कृष्ट लघुपट कोणत्या भाषेतील आहे? तर आपल्याला सांगायचं आहे अंगेन हा संताली भाषेतील अदृश्य हा काय आहे, लघुपट आहे. आणि 72वे जे राष्ट्रीय पुरस्कार आहेत जुलै महिन्यामध्ये वितरित झालेले, त्याच्यामध्ये त्याला संताली भाषेसाठी भेटलेला आहे. झारखंड, जर संताली भाषा जर म्हटलं, झारखंड या राज्याची आहे, ध्यानात ठेवा इथे. नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स क्रमवारीत पुरुषांच्या शॉर्ट पुट F57 प्रकारात जगातील अव्वल खेळाडू बनलेले भारतीय पॅरा ॲथलेटिक कोण आहेत? तर प्रश्न 39चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. ठीक आहे. होकातो होतेजो सेमा. ठीक आहे. त्यांच्याबद्दल जर सांगायचं जर झालं तर ते सुभेदार आहेत. होकातो होतेजे सेमा नागालँडचे आहेत. आणि 9वी आसाम रायफल जी रेजिमेंट आहे त्याच्यामध्ये हे सुभेदार आहेत. गौरव जर म्हटलं पुरुषांच्या शॉर्ट पुट F57 क्रमवारीत जगात प्रथम आहेत, ते वर्ल्ड्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत, हे ध्यानात ठेवा. आणि त्यांनी 2024 साली पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे, म्हणजेच कांस्य पदक, हे ध्यानात ठेवा. आणि त्यांना अतिविशिष्ट सेवा मेडल सुद्धा मिळवणारे देशातील पहिले ते पॅरालिम्पियन आहेत, हे ध्यानात ठेवा. सायबर गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकांनी 7 दिवसाचे ऑपरेशन साय वज्र सुरू केलेलं आहे? तर प्रश्न 40चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय बी. ठीक आहे. उत्तर प्रदेश या राज्याचं कोणतं आहे ऑपरेशन साय वज्र असणार आहे, 7 दिवसासाठी आहे, हे ध्यानात ठेवा. सायबर गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यासाठी 7 दिवसाचं पोलीस महासंचालक जे आहेत त्यांनी 7 दिवसाचं ऑपरेशन साय वज्र सुरू केलेलं आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या
ICC महिला T20 विश्वचषक 2026चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं आहे? ICC महिला T20 विश्वचषक 2026चे. तर प्रश्न पहिल्याचं उत्तर असणार आहे 41चं उत्तर असणार आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या देशाने काय झालेलं आहे महिला T20 विश्वचषक सामना जिंकलेला आहे. आता त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं सामन्याबद्दल तर अंतिम सामना 5 जुलै 2026 रोजी झालेला आहे आणि स्थान जर म्हटलं लॉर्ड्स क्रिकेट मैदान लंडन या ठिकाणी झालेलं आहे. विजेता देश जर म्हटलं ऑस्ट्रेलिया असणार आहे. एकूण 7वे ऐतिहासिक विजेतेपदक असणार आहे ऑस्ट्रेलियाचे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे कोणत्या वर्षी ICC महिला T20 विश्वचषक ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेलं आहे. हे टोटल त्यांचं 7वं असणार आहे. तर मला तुम्ही 6वे टोटल 6 पहिले ते 6 मला तुम्ही कमेंट्स करून सांगायचे आहेत इयर वाईज. ओके. उपविजेता देश जर म्हटलं तर इंग्लंड असणार आहे. ते यजमान देश पण आहे इंग्लंड. ठीक आहे. सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच कोण आहेत? बेथ मुनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू ठरलेल्या आहेत. महिला खेळाडू आहेत त्या. फॉर्च्यूनच्या जागतिक मोस्ट पॉवरफुल वुमन इन बिझनेस 2026 यादीत कोणत्या महिला व्यावसायिक नेत्याने अव्वल म्हणजेच प्रथम स्थान पटकावलं आहे? मोस्ट पॉवरफुल वुमन इन बिझनेस 2026 मध्ये जगामध्ये. ठीक आहे. प्रथम स्थान कोणी पटकावलं आहे? तर इमेजमध्ये इथे तुम्ही पाहू शकता जेन फ्रेजर ऑप्शन बी जेन फ्रेजर या मोस्ट पॉवरफुल वुमन इन बिझनेस 2026 ठरलेला आहे फॉर्च्यूनच्या जागतिक लिस्टमध्ये. ठीक आहे. इमेजमध्ये इथे पाहू शकता. आता फॉर्च्यूनच्या जागतिक यादी 2026च्या जर म्हटलं इंडियन आणि जागतिक जर म्हटलं तर आपण जागतिक पाहूया. ठीक आहे. जेन फ्रेजर अध्यक्ष आणि CEO आहेत सिटी ग्रुपच्या अमेरिकेच्या आहेत. मेरी बारा अध्यक्ष आणि CEO आहेत जनरल मोटर्सच्या अमेरिका या देशाच्या. लिसा सू या अध्यक्ष आणि CEO आहेत AMD या ग्रुपच्या अमेरिकेच्या असणार आहेत. जुली स्वीट अध्यक्ष आणि CEO आहेत अशेंचर अमेरिका या ठिकाणच्या. आना बोटिन एक्झिक्युटिव्ह चेअर आहेत बँको सॅन्डर स्पेन या ठिकाणच्या. ठीक आहे. आता फॉर्च्यून इंडिया यादी 2026 जर म्हटलं तर त्याच्यामध्ये टॉप 5 पाहायचे आहेत आपल्याला. नीता अंबानी आपल्या इंडियाच्या आहेत. संस्थापिका आणि अध्यक्ष आहेत रिलायन्स फाउंडेशन भारतच्या. रोशनी नाडार मल्होत्रा आहेत अध्यक्षा HCL भारतच्या. रेड्डी भगिनी आहेत ज्या रेड्डी सिस्टर म्हणून आपण त्यांना ओळखतो इंडियामध्ये. शोभना कामेनी, संगीता रेड्डी आणि प्रिथा रेड्डी, सुनीता रेड्डी या अपोलो हॉस्पिटल जे आहे तिथल्या ह्या असणार आहेत आपल्या भारत देशाच्या 3ऱ्या स्थानी आहेत. आणि सावित्री जिंदल चेअरपर्सन एमिरेट OP जिंदाल ग्रुपच्या आहेत 4थ्या स्थानी. आणि 5व्या स्थानी डॉक्टर प्रीती अदानी आहेत अध्यक्ष अदानी फाउंडेशनच्या. चला 43वा प्रश्न पाहूया. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 नुसार जगातील राहण्यासाठी सर्वात योग्य शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे? तर प्रश्न 43चं उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए कोपनहेग म्हणजेच डेन्मार्क हे पहिल्या स्थानावर आहे ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्समध्ये. ठीक आहे. निर्देशांक जर म्हटलं तर ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 आहे आणि कोण जाहीर करतं? इकॉनॉमिस्ट इंटेलिजंट युनिक याद्वारे ही जाहीर केली जाते. प्रथम स्थान जर म्हटलं तर डेन्मार्क कोपनहेग शहर आहे डेन्मार्क या ठिकाणचं. दुसरे स्थान व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया या ठिकाणचं आहे. तिसरे स्थान जर म्हटलं मेलबर्न ऑस्ट्रेलिया या ठिकाणचं आहे. आणि भारतातील शहरांचे स्थान जर म्हटलं इंडियाचे रँक तर नवी दिल्ली 120व्या स्थानावर आहे. मुंबई 121व्या स्थानावर आहे. चेन्नई 123व्या स्थानावर आहे आणि बंगळुरू 127व्या स्थानावर आहे. हे ध्यानात ठेवा. महिला शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क आणि पतपुरवठा मिळवून देण्यासाठी महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 कोणता? महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य ठरलेलं आहे. हे ध्यानात ठेवा. देशातील पहिला असणार आहे. कायदा कोणता आहे? महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026. आणि विशेष जर म्हटलं असा कायदा करणारे हे महाराष्ट्रातील देशातील महाराष्ट्र राज्य पहिलं असणार आहे. देशातील पहिले राज्य असणार आहे आपले महाराष्ट्र राज्य. ओके. 3 ते 16 जुलै 2026 दरम्यान आशियाई अंडर 19 आणि आशियाई अंडर 23 बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले होते? तर प्रश्न 45चं उत्तर असणार आहे पर्याय डी
जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी आशियाई अंडर 19 आणि अंडर 23 बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026चे जकार्ता या ठिकाणी काय केलेलं आहे, इंडोनेशिया या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे 3 ते 16 जुलै या दरम्यान. ओके. जुलै 2026 मध्ये उत्तराखंड, गुजरात आणि आसामनंतर समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे भारतातील चौथे राज्य कोणते बनलेलं आहे? तर आपल्याला प्रश्न 46चं उत्तर सांगायचं आहे. मध्य प्रदेश हे आपले UCC कायदा पारित करणारे देशातील चौथे राज्य बनलेलं आहे. तर मग चला पहिले 4 पाहूया. गोवा 1961 पोर्तुगीज नागरी संहितेनुसार स्वातंत्र्य मिळाल्यापासून लागू आहे. ओके. मग पहिले जर म्हटलं 2024 साली उत्तराखंड आहे भारतातील पहिले राज्य आहे स्वातंत्र्य कायदा बनवणारे. गुजरात 2025 विधेयक मंजूर करून कायदा करणारे देशातील दुसरे राज्य आहे. आसाम 2026 मध्ये हे UCC विधेयक मंजूर करून कायदा करणारे देशातील तिसरे राज्य आहे. आणि नुकतीच आता मध्य प्रदेश 2026 मध्ये विधेयक मंजूर करून कायदा करणारे देशातील चौथे राज्य आहे. हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. येले आणि कोलंबिया विद्यापीठांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 177 देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये 177व्या देशांच्या यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? तर आपल्याला सांगायचं आहे 47व्या प्रश्नाचं उत्तर. भारत देश आपल्या 176व्या स्थानावर आहे. पर्याय सी. ठीक आहे. निर्देशांक कोणता आहे? पर्यावरण कामगिरी निर्देशांक. ठीक आहे. आणि एकूण देश जर म्हणलं टोटल 177 देश आहेत त्याच्यामध्ये आणि 47 पर्यावरण निर्देशांकांच्या आधारे मूल्यमापन हे जे केले जाते. आणि भारताचे स्थान जर म्हटलं 176व्या स्थानावर आहे भारत आणि खालून दुसऱ्या स्थानावर आहे केवळ लाओस देशाच्या आधी. शेवटी कोण आहे मग? लाओस देश आहे आणि त्याच्या अगोदर आपला भारत आहे 176व्या स्थानावर. अव्वल जर 3 देश जर म्हटलं तर फर्स्ट कोण आहे? एस्टोनिया आहे. नंतर लक्झबर्ग आहे 2 नंबरला आणि 30 नंबरला कोणता आहे? UK आहे, युनायटेड किंगडम. हे ध्यानात ठेवा. स्वीडनमध्ये पार पडलेल्या गोतिया कप 2026 फुटबॉल स्पर्धेत मुलांच्या 12 वर्षाखालील गटाचे विजेतेपदक कोणत्या भारतीय क्लबने पटकावलं आहे? ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न 48चं उत्तर सांगायचं आहे. पर्याय बी. कुणी पटकावलं आहे गोतिया कप 2026 फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपदक? मिनर्वा अकॅडमी जी आहे FC यांनी हे गोतिया कप 2026 फुटबॉल स्पर्धा आहे मुलांच्या 12 वर्षाखालील मिनर्वा अकॅडमी FC यांनी जिंकलेलं आहे. आता ह्याचं कपबद्दल जर बोलायचं झालं, गोतिया कप 2026 स्थान कुठं असणार? गोथनबर्ग, स्वीडन या ठिकाणी. आणि जी स्थापना कधी झाली ती 1975 साली. खूप जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. 1975 साली याची स्थापना झालेली आहे. आणि याचा कालावधी जर म्हटलं 2026चा 12 जुलै ते 18 जुलै 2026 दरम्यान झालेला आहे. आणि पुढील वर्षाचा गोतिया कप 2027 18 जुलै ते 24 जुलै 2027 दरम्यान होणार आहे. हे ध्यानात ठेवा. विजेता मिनर्वा अकॅडमी FC भारत आहे आपली. आणि उपविजेता आर्यस स्पोर्ट्स येलो ब्राझील अंतिम सामन्यात 2-1 ने पराभव झालेला आहे. आणि विशेष जर म्हटलं 78 देशांतील 1956 संघांच्या सहभागासह ही जगातील सर्वात मोठी ज्युनियर फुटबॉल स्पर्धा आहे. हे ध्यानात ठेवा इथे तुम्ही. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचे पूर्णपणे डिजिटल आणि दुरुस्त ऑडिट करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर प्रश्न 49व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय ए. ठीक आहे. दृष्टी पोर्टल काय केलेलं आहे? मध्य प्रदेश सरकारने चालू केलेलं आहे. आता हे जर दृष्टीचा जर फुल फॉर्म जर म्हटलं तर लिहून घ्या तुम्ही. डिजिटल रिमोट ऑडिटिंग सिस्टीम फॉर ट्रान्सपॅरन्सी अँड इनसाइट हा दृष्टीचा फुल फॉर्म आहे. दृष्टीचा आहे तुम्ही ध्यानात ठेवा. आणि उद्दिष्ट जर म्हटलं 23,000 प्लस ग्रामपंचायतीचे डिजिटल आणि दुरुस्त आर्थिक ऑडिट करणे हा महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. आणि लॉन्च कधी झालेला आहे? 14 जुलै 2026 साली. मुख्यमंत्री कोण आहेत मध्य प्रदेशचे? डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते हे झालेलं आहे. आणि NIC नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर मध्य प्रदेश यांचे काय केलेलं आहे? विकसित केल्यात आलेलं आहे दृष्टी. ठीक आहे. पोर्टल. चला शेवटचा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला जुलै महिन्याचा. 25 जुलै 2026 पासून सुरू झालेली
ड्युरंट कप 2026 ही आशियातील सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धेची कितवी आवृत्ती आहे? तर प्रश्न 50व्याचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय सी. 135वी आवृत्ती असणार आहे ड्युरंट कप 2026 ची. आणि ही आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. हे ध्यानात ठेवायचं आहे. आता ड्युरंट कप 2026 बद्दल जर बोलायचं झालं, तर हे इंडियन ऑइल ड्युरंट कप असं असणार आहे आणि एडिशन जर म्हटलं 2026 ची 135वी आवृत्ती होती. आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. कालावधी जर म्हटलं 25 जुलै ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान ही असणार आहे. एकूण संघ जर म्हटलं 24 संघ असणार आहेत याच्यामध्ये. यजमान शहरे जर म्हटलं, तर आपल्या भारतामधील कोलकाता आहे, रांची आहे, गुवाहाटी आहे, इम्फाल आहे आणि शिलाँग या ठिकाणी ही ड्युरंट कप 2026 फुटबॉल स्पर्धा होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण जुलै महिन्यातील महत्त्वाचे दिवस आणि त्याच्यावरती थीम आपण पाहणार आहोत. कारण की तुम्हाला खूप परीक्षेमध्ये थीम्सवरती पण प्रश्न विचारले जातात. महत्त्वाचे दिवस थीम्स असतील. ओके. फक्त तुम्हाला नोट डाउन करायचं आहे थीम वगैरे वही पेन घेऊन बसायचं आहे. चला 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन, नॅशनल डॉक्टर डे. तिची थीम जर म्हटलं बिहाइंड द मास्क हू हील्स द हीलर्स. ओके. 1 जुलै डबल राष्ट्रीय सीए दिन असणार आहे. नॅशनल चार्टर्ड अकाउंट डे आपण असं म्हणतो. एक्सलन्स, इंटिग्रिटी अँड इम्पॅक्ट ही थीम आहे त्याची. 2 जुलैला जागतिक क्रीडा पत्रकार दिन म्हणजेच वर्ल्ड स्पोर्ट्स जर्नलिस्ट डे. मग त्याची थीम जर म्हटलं चॅम्पियनिंग फॉर प्ले रिपोर्टिंग विथ इंटिग्रिटी अँड इम्पॅक्ट ही थीम असणार आहे त्याची. 3 जुलैला आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवीमुक्त दिन म्हणजे इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग फ्री डे. 4 जुलैला अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे म्हणजेच USA इंडिपेंडन्स डे आहे. 6 जुलैला जागतिक प्राणीजन्य रोग दिन आहे वर्ल्ड झुनोसिस डे. मग त्याची थीम जर म्हटलं वन वर्ल्ड वन हेल्थ प्रिव्हेंट झुनोसिस. ओके ही थीम आहे. 7 जुलैला जागतिक चॉकलेट दिन आहे वर्ल्ड चॉकलेट डे 7 जुलै. 10 जुलैला जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन आहे. मग त्याची ग्लोबल एनर्जी इंडिपेंडंट डे असं म्हणतो आपण 10 जुलैला. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन म्हणजेच वर्ल्ड पॉप्युलेशन डे. मग त्याची थीम जर म्हटलं, थीम लिहून घ्या. रिअलायझिंग द होप्स अँड एस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. ही काय आहे? वर्ल्ड पॉप्युलेशन डेची थीम आहे. 12 जुलै मलाला दिवस आहे. मलाला डेज. मित्रांनो मलाला दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही Googleला सर्च करून व्यवस्थित वाचा. तुम्हाला माहिती अवश्य भेटेल. ठीक आहे. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन आहे. वर्ल्ड यूथ स्किल डे आहे. त्याची थीम जर म्हटलं स्किल फॉर अ शेअर्ड फ्युचर. 18 जुलैला नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस आहे. इंटरनॅशनल नेल्सन मंडेला डेज. मग मला तुम्ही मलाला दिवस आणि नेल्सन मंडेला दिवस याच्याबद्दल थोडे पॉइंट्स तुम्ही काय करायचं आहे कमेंट्स बॉक्समध्ये टाकायचे आहेत. Googleला सर्च करून खूप महत्त्वाचे दिवस आहेत 2. ठीक आहे. तुम्हाला माहिती भेटून जाईल कारण की अवश्य तुम्ही हे मलाला दिवस आणि नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस कारण की विशेष आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत. 20 जुलैला जागतिक बुद्धिबळ दिन, इंटरनॅशनल चेस डे. त्याची जर थीम जर म्हटलं सेलिब्रेट क्रिएट अँड मेक अ डिफरन्स ही थीम आहे. 22 जुलैला राष्ट्रीय ध्वज दिन आहे. नॅशनल फ्लॅग डे. 26 जुलैला कारगिल विजय दिवस आहे. कारगिल विजय दिवस. 27 जुलैला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. 28 जुलैला जागतिक हेपॅटायटिस दिन आहे. वर्ल्ड हेपॅटायटिस डे. मग थीम जर म्हटलं तर हेपॅटायटिस लेट्स ब्रेक इट डाऊन ही थीम आहे त्याची. 29 जुलैला आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आहे. इंटरनॅशनल टायगर डे असं म्हणतो आपण. 30 जुलैला जागतिक मैत्री दिवस आहे म्हणजेच इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो हे जुलै महिन्याचे महत्त्वाचे 50 प्रश्न विथ डिटेल आपण चर्चा केलेली आहे. महत्त्वाचे दिवस, पॉइंट्स वगैरे आपण डिस्कस केलेले आहेत. तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओ 1 ते 2 वेळेस पाहायचा आहे. महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, नोट डाउन करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे. काही जर कमेंट्समध्ये जर सुचवायचं असेल तर अवश्य कमेंट्स करायचे आहेत. ओके. ठीक आहे. स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. आज आपण इथेच थांबूया. थँक यू एव्हरीवन. बेस्ट ऑफ लक.